श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज सोमवार आहे आणि माझी तब्येत ठीक नाही म्हणून मी झोपले होते. ऑफिसमधून लवकर आले. तर आता उठली आहे तर संध्याकाळच्या वेळेला नाही झोपायला पाहिजे. सो मी उठली आहे. तर तुम्ही बघू शकता आणि विचार करते तर आता वेळ आहे. टाईम वगैरे म्हणजे नाही का मंदिरात जाऊन येते. सो बस मी मंदिरात जाईन. तुम्हाला मी तिथंच भेटेन मंदिरामध्ये. त्याच्या आधी मी रूमवरती पण थोडंसं माझं जे सामान वगैरे पडलेलं आहे तुम्ही बघू शकता. मी झोपले होते तर सो माझं ब्लँकेट वगैरे सगळं तसंच पडलेलं आहे. तशीच मी झोपले होते. सो मी आता उठली आहे. फ्रेश वगैरे होते. स्वामींची पूजा करते आणि स्वामींची पूजा करताना पण मी दाखवेलच. मी मंदिरात चालली आहे. सो तुम्हाला त्यावेळेला भेटेलच. असं नियरेस्टच मंदिर आहे. सो मी तिथं जायचा विचार करते आहे शिवजीच्या मंदिरात. तर तुम्ही पण माझ्यासोबत चला. छान दर्शन वगैरे घेऊ आपण आणि मी तुम्हाला आमच्या इकडचं मंदिर दाखवेल. वडगाव शेरीमध्ये आहे. ठीक आहे. भेटू आपण 5 ते 10 मिनिटात. मी फ्रेश होऊन तुम्हाला पुन्हा भेटते नवीन लुकमध्ये. सो बाय. कपडे पंपा काढलेत आता घालण्यासाठी कारण मंदिरात आले ना शिवजीच्या. तर छान तयार होते. तुम्ही बघू शकता. आता फ्रेश होऊन येते मी. फ्रेश झाल्यानंतर छान तयार होते. हे कपडे घालते आणि मंदिरात जाते. मी मंदिरात पण तुम्हाला दाखवेल. माझ्या इथून खूप जवळ आहे. ॲक्च्युली मोस्टली मी असे व्हिडिओ कधी काढत नाही. पण ठीक आहे आपण जाऊ मंदिरात. मी तुम्हाला भेटते तोपर्यंत. एक 10 मिनटं त्या पुन्हा मी तयार होते आणि पुन्हा तुमच्याकडे येते. तोपर्यंत बाय. मी आले छानशी फ्रेश होऊन. बघू शकता आता तुमच्यासमोरच मी छानशी तयार पण होते. म्हणजे असं ऑफिसला जाताना तर तयार होतेच मी. पण मोस्टली असं कधी टाईम नाही भेटत. सो मी जसं ॲक्च्युअली स्पेशलवालं असतं ना तसं नाही होत कधी. तर मी आता छानशी तयार पण होईल. छान म्हणजे एकदम लाईट वेटवालं. मी लावते पाऊंड्सचं पाऊंड्सची क्रीम लावते चेहऱ्याला मॉइश्चरायझरसाठी. तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाटेल हे काही प्रमोशन व्हिडिओ वगैरे करते का? सो नाही. मी कोणताही व्हिडिओ वगैरे नाही करत आहे म्हणजे प्रमोशनचं. माझं चॅनल नवीन आहे. तुम्हाला अजूनही कोणाचा कॉल वगैरे. त्याच्यानंतर मी लावते त्याच्यामध्ये छान असं लॅक्मीची क्रीम आहे ती लावते. जास्त नाही लावते. थोडंसंच लावते. तुम्ही बघत असाल. गरीब आहे मी त्याच्यामुळे मी पुरवून वापरते नाही का. कारण मी कमीत कमी एक्सपायरी संपली तरी मी वापरते कारण गरीब आहे. सो म्हणून तुम्ही बघू शकता कशी चुटूक लावते मी. ॲक्च्युली ना माझी तब्येत ठीक नाही आहे. ठीक आहे. मला असं वाटलं होतं मी व्हिडिओवरती एकदा तरी खोकेल किंवा एकदा तरी शेंबूड वगैरे माझं खाली येईल. पण तसं काहीच नाही होतं. म्हणजे तुम्हा लोकांना वाटतं मी खोटं बोलते आहे. पण मी खोटं नाही बोलत आहे. खरंच मला खोकला वगैरे आहे. मी गेले 3 दिवसापासून सर्दी, खोकला, ताप सगळं आहे आणि दुखतंय म्हणूनच मी ऑफिसमधून आज लवकर आली आहे. पण काय आता तुमच्या लोकांसमोर ते बाहेरच नाही पडत आहे. सो काय करणार मी तरी. बघू शकता तुम्ही मी लगेच कशी काळीची गोरी झालेली आहे. बघू शकता. लगेच कसा कलर चेंज झालेला आहे. आता बाकीचं मी तुम्हाला नंतर दाखवते हां. आता मी छानशी तयार होते. छोटीशी आणि मी तुम्हाला नंतर भेटते. आता एवढंसं लावलं ना मी जशी काळी दिसत होते आता गोरी दिसते. थोड्या वेळानं बघाल तर मी अजून जास्त छान दिसेल. खोटं. खरं तर छान मी दिसेल की नाही माहीत नाही. आणि मी किती काय लावलं, किती ब्रँडेड काय वापरलं ते मला पाऊंड्स पावडरशिवाय मी कोणतेच पावडर लावत नाही. ₹10चा डब्बा महिनाभर जातो. कोणी आपल्याकडे चोरायला पण नाही येत. पण माझ्या आवाजावरून वाटतं का मी आजारी आहे? प्लीज सांगा ना. आता म्हणाल तुम्ही लईच गोरी झाली ही तर पहिल्यापेक्षा पण. हां, थोडी गोरी होते मी लिमिटने एकदम नाही होत. इकडे माझा आरसा आहे, तिकडे तुम्ही काय आहे. तुम्हाला दाखवून मी पावडर लावत होते. चला बाकीचं काजळ-बिजळ मी लावून घेते. बाकी भेटू आपण 10 मिनिटात. सो तर मी झाले तयार. आता सांगा मी कशी दिसते. मी काय घातलं हे पण तुम्हाला दाखवते. एक थोडा वेळ असते मी ते पण तुम्हाला सांगते मी काय घातलं. पण ठीक आहे मी किती तयार झाले, काही झालं ते मला ह्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही. आता सांगा मी कशी दिसते. व्हाईट घालण्याचं कारण होतं की माझ्याकडे व्हाईट ड्रेस पण होता. मी मंदिरात पण चालले. ऑलमोस्ट मी शिवजीच्या मंदिरात कधीच नाही जात. खूप कमी वेळा असतो मी तिथं जाते. मी जास्त करून स्वामी समर्थ जसे की दत्त महाराजांच्या मठात जाते, मंदिरात जाते किंवा स्वामी समर्थांच्या मठात जाते. तर खूप दिवसानंतर असं मला आलं माझ्या मनात की ॲक्च्युली मी जिथून बिलॉंग करते
ते माझ्या जे ग्रामदैवत आहे ते शिवजीच आहेत. मंगलनाथाचं मंदिर आहे. आणि मला तिथं गेल्यानंतर पण कधी जाणं पॉसिबल होत नाही, कारण माझं घर गावापासून खूप दूर आहे. सो त्याच्यामुळे आणि आता मी असा विचार करते, की आता इथं जाऊन येते, कारण का मला असं वाटलं जाऊन यावं म्हणून. बस देवाला जायला थोडी काही कारण लागतं. तर बस मी चाललीच आहे मंदिरात. त्याच्या आधी मी माझ्या रूमवरती पण जे स्वामी समर्थांची मूर्ती आहे, तर मी दिवा वगैरे लावते त्यांच्यासमोर आणि मग मी मंदिरात जाईन, तर तुम्हाला दाखवेन. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत नक्की 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 सांगा. आणि मी विदाऊट मेकअप छान दिसते की मेकअप करून छान दिसते हे पण सांगा. ॲक्च्युली माझे व्हिडिओ जे ह्याच्या आधीचे जे व्हिडिओ होते ते विदाऊट फेस रिव्हीलचे होते. मी त्याच्यामध्ये माझा चेहरा वगैरे काहीच नव्हते दाखवत. तर काही काही लोकांना खूप वाटलंही असेल, अरे खूप सुंदर असेल म्हणून चेहरा नाही दाखवत आहे, असं तसं असं काही ते वाटलं असेल काही काही लोकांना. पण झाला ना सगळ्यांचा वडापाव. मी काय सुंदर विंदर नाही आहे हे तर तुम्हाला दिसलंच असेल. चेहरा न दाखवण्याचं कारण की फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवत होते, तर थोडीशी हिंमत नव्हती होत. काही गोष्टींचा विचार करून मला असं वाटत होते की नको, चेहरा नको दाखवायला, लोकांनी बघितलं तर काय बोलतील, हा विचार करत होते. आणि मला त्याचाही कोणाचा फरक नाही पडत. सो एनिवेज भेटू आपण थोड्याच वेळात, ठीक आहे. माझी भाषा थोडीशी वेगळी वाटते, थोडी फास्ट 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 पण वाटते. मी खूप पटकपट बोलते ना म्हणून. सो मी आजारी आहे. माझ्या आवाजावरून तुम्ही समजून घ्या. मला खोकला का नाही येते काय माहिती. मला तुम्हाला दाखवायचं की खरंच मी आजारी आहे म्हणून. बट ठीक आहे, माझं आजारपण माझ्या चेहऱ्यावर कधीच नाही दिसत. ही एक माझ्याकडे प्लस पॉईंट आहे. मी कितीही टेन्शनमध्ये असू दे, कितीही दुःखात असू दे, कितीही रडकी असू दे, काही असू दे, माझ्या चेहऱ्यावर हमेशा तुम्हाला स्माईलच दिसेल. बस एवढंच सांगायचं. स्वतःचं कौतुक खूप जास्त करणं चांगली गोष्ट नाही. बाकीचं कौतुक तुम्ही करा, कमेंटमध्ये सांगा. बाकीचं माझं कौतुक कमेंटमध्ये करा असं मला म्हणायचं आहे. सो प्लीज पटपट पटपट कमेंट करा आणि सांगा मला, माझं कौतुक करून सांगा, ठीक आहे. चलो भेटू आपण थोड्या वेळात. मंदिरातलं निघायला आणि तिथं 6 सीटरमध्ये इन्व्हॉर्बिट मॉलला उतरून तिथून पुढे चालत यावं लागतं. सो मी तिकडे चालत येत होते मंदिराकडे. थोडंसं डिस्टन्स आहे इथून 1 किलोमीटर समथिंग. ते समोर दिसतंय ते मंदिर आहे. मी त्या मंदिरात चालले होते. खूप छान वातावरण होतं आणि एक्झॅक्ट मंदिराच्या समोर ते गार्डन आहे. तिथे ॲक्च्युली 8:30पर्यंत ओपन असतं. आणि मला ॲक्च्युली अभिषेक पण करायचा होता दुधाचा, पण किती ना तिथे नियरेस्ट कुठंच मला तिथे दुधाचं वगैरे नाही भेटलं. सो मला थोडंसं वॉकिंग डिस्टन्सला जाऊन तिथून दूध घेऊन यावं लागतं. नंतर मंदिरात जायचं होतं. मग मी तिथून मंदिराच्या तिथेच बाहेर फुलं वगैरे घेतले आणि काळाची आणि मला त्याचा अभिषेक करायचा होता. आतमध्ये गेलं तर लोक छान भजन वगैरे करत होते. खूप छान माहोल होता, एकदम छान भजन करत होते. आणि बस मंदिरात आतमध्ये पोहोचले, तिथं लोक अभिषेक वगैरे घालत होते. सोमवार असलं की असंच होतं, म्हणजे सोमवारच्या दिवशी मंदिरात खूप छान गर्दी असते. खूप प्रसन्न पण वाटतं. म्हणजे मी आजारी हे 2 मिनटासाठी मी विसरूनच गेले. सो तिथून मग पूजा वगैरे केली आणि थोडीशी भूक लागली होती. आणि आजारी असते तेव्हाच काही क्रेविंग होते. सो मला वडापाव खायचं आहे. तुम्ही वडापाव खायला आली. या दादानी वडापाव गरम म्हणजे पुन्हा तेलातून काढणार का पण होता, तर मी वडापाव पण घेतला आणि तो वडापाव मी खाल्ला. त्यांनी मला वडापाव तिथेच आणून दिला. आणि एक्झॅक्ट मंदिराच्या बाजूलाच आहे, दोघे मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हे वडापाव आणि पाणीपुरी वगैरे भेटतं. सो छान आहे. आणि कोणाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही चहाची टपरी टाकू शकता, कारण तिथे चहा नाही आहे कुठेच. सो ते तुमचं छान चालेल. वडापाव बघू शकता, मिरची आणि चटणी पण होती. खूप टेस्टी गरम गरम वडापाव होता, तो मी खाल्ला. ते खाल्ल्यानंतर थोडंसं मग गार्डनमध्ये गेले. पण एक 15 मिनटंच राहिले होते बंद होण्यासाठी, तरी पण मी जाऊन थोडा वेळ बसते. छान वाटलं. थोडंसं असं माहिती नाही, मला एक्सप्लेन नाही करता येते, पण गार्डनमध्ये गार्डन खूप छान वाटलं. मग थोडा वेळ बसले मी तिथं. आणि 10 हे सूर्यनमस्कारचं तिथे आहे, म्हणजे जास्त हे केलेलं आहे. मला तर सूर्यनमस्कार करता पण नाही येत आणि कसं करता ते पण नाही माहिती. सो नंतर मग तिथून सिक्युरिटीने लगेच शिट्टी वाजवली 15 मिनटामध्ये. सगळे लोक बाहेर गेले, तुम्ही बघू शकता मंदिरात. इथं गार्डनमध्ये कोणीच नाही आहे. सो मी पण बाहेर आले, दर्शन घेतलं पुन्हा एकदा बाहेरून.
आणि मग गेले मी माझ्या रूमकडे. खूप जास्त गर्दी. ॲक्च्युली सिटीमध्ये रोड क्रॉस करणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो आणि रात्रीच्या वेळेला डोळ्यावरती डायरेक्ट लाईटिंग येते, सो त्याच्यामध्ये खूप जास्त त्रास होतो. मग मी जास्त रोड क्रॉस नाही करत. सो मी चालले घरी. माझे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना